काही वेळेला बघा आपण आपले स्वतःचे पैसे जे असतात ते इतर व्यक्तींना मदत म्हणून देत असतो त्यांच्या गरजेला, आणि नंतर ती व्यक्ती आपले पैसे आपल्याला परत करत नाही. आपण वारंवार तिच्याकडे पैशाची मागणी करतो तरीसुद्धा आपल्याला आपले स्वतःचेच पैसे हे परत मिळत नाहीत. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुमचे अडकलेले जे पैसे आहेत ते पैसे परत येण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये अतिशय प्रभावी स्वामींच्या मार्गातील एक उपाय सांगणार आहे. तर हा उपाय तुम्हाला श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे. तर हा उपाय कोणता आहे, की हा उपाय कसा करायचा, या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपला स्वतःचा कष्टाचा पैसा असतो बघा, आणि जो कष्ट करून आपण दिवस रात्र मेहनत करून आपण ते पैसे कमावलेले असतात, आणि ते पैसे आपण एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत म्हणून मागितल्यानंतर आपण तिच्या वेळेला तिच्या गरजेला आपण मदत करतो तिला. पण जेव्हा आपली वेळ असते, आपल्याला जेव्हा एखाद्या व्यक्तीकडनं मदत हवी असते, आणि जेव्हा आपले स्वतःचेच पैसे जे हक्काचे पैसे असतात, जे आपण कष्ट करून कमवलेले असतात, ते पैसे जेव्हा आपण त्या व्यक्तीला वारंवार मागतो तरीसुद्धा आपल्या गरजेला आपण दिलेले पैसेच, उसने दिलेले पैसेच हे आपल्याला परत मिळत नाही. सतत तुम्ही त्या व्यक्तीला तुमचे पैसे मागत आहात तरीसुद्धा ती व्यक्ती तुम्हाला आज देतो, उद्या देते, असंच त्या व्यक्तीचं सुरू आहे. पण तुमचे पैसे तुम्हाला वर्ष झाले, 1 वर्ष झाले तरीसुद्धा तुमच्या कष्टाचा पैसा हा तुम्हाला आत्तापर्यंत 1ही रुपया त्यातला परत मिळालेला नाही. तर आजचा जो उपाय ना, हा उपाय अतिशय प्रभावी उपाय बघा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की हा उपाय साधासुद्धा उपाय नाही. हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे बघा. आणि उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर अगदी साधा सोपाच उपाय पण खूप प्रभावी उपाय आहे. नियमितपणे तुम्ही जर हा उपाय चालू ठेवला तर तुम्हाला सांगते की तुमचे जे अडकलेले पैसे आहेत बघा, जे तुम्ही कष्ट करून कमवलेले आहेत, आपण जेव्हा कष्ट करून पैसा कमवतो आणि जेव्हा तो पैसा आपण इतर व्यक्तींना देतो आणि त्यांच्याकडनंच आपलेच पैसे आपल्याला परत मिळत नाही, वारंवार आपण त्या व्यक्तीला पैसे मागण्या करत असतो की मला माझे पैसे दे, तरीसुद्धा ती व्यक्ती आज उद्या करण्यातच वेळ घालत असताना आपल्याला काय आपले पैसे परत मिळत नाही. ह्या वेळेला आपल्याला असं वाटतं की ह्या वेळेला काय करायचं नक्की, कारण आपण त्या व्यक्तीला भांडून किंवा त्या व्यक्तीला वाईट बोलून सुद्धा आपले पैसे हे आपल्याला परत मिळणार नसतात. अशाच वेळेला तुम्हाला असा एक प्रभावी उपाय करायचा आहे बघा, की तुमचे अडकलेले पैसे हे तुम्हाला, तो उपाय तुम्ही करत राहावा, तुम्हाला त्या उपायाचा अनुभव येईल आणि तुमचे पैसे स्वतःहून ती व्यक्ती तुम्हाला परत करेल. तर हा उपाय ना कोणती व्यक्ती करू शकते, तर हा उपाय ना एखादी महिला करू शकते. आता समजा त्या महिलेचे पैसे जर अडकलेत तर ती महिला करू शकते, किंवा त्या घरामधले एखाद्या दादांचे पैसे बाहेर अडकलेले आहेत, किंवा त्या घरामधले एखाद्या ताईंचे पैसे बाहेर अडकले, तर त्या घरासाठी म्हणजे दुसरी व्यक्तीसुद्धा दुसऱ्या व्यक्तीसाठी हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकते. म्हणजे काय, तर थोडक्यात आपल्या घरातले कोणत्याही व्यक्तीचे जर पैसे बाहेर अडकलेत आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही जर हा उपाय घरामध्ये करणार असाल तरीसुद्धा तुम्ही उपाय करू शकता. घेऊनच आपले पैसे हे इतर व्यक्तींना मदत म्हणून द्यावे. तर ह्याचा अर्थ असा नाही की आपण एखाद्या व्यक्तीला मदतच करायची नाही, तुम्ही मदत करू शकता, पण त्या व्यक्तीची म्हणजे ती व्यक्ती आपल्याकडनं जे पैसे घेणार आहे बघा, जे आपले स्वतःचे पैसे, जे आपण कष्ट केले पैसे त्या व्यक्तीला मदत म्हणून देणार आहोत, ती त्या पैशांचा वापर कुठे करते किंवा ती ते पैसे कुठे वापरत आहे, कोणत्या गोष्टींसाठी खर्च करणार आहे, या गोष्टीसुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला विचारा, आणि त्यानंतरच तुम्ही तुमचे पैसे ह्या त्या व्यक्तीला देऊ शकता. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे. आणि ह्या उपायाचा अनुभव 100% नाही तर 70%, 80% लोकांना तर विशेषतः आलेला आहे बघा. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा, हा उपाय आपल्याला कोणता करायचा आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की श्री कालभैरव हे जे देवता आहेत बघा, हे देवता तुम्हाला सर्वांना माहीत आहेत. आपण ज्या गावामध्ये राहतो बघा, त्या गावामध्ये एक छोटंसं का होईना पण कालभैरव या देवतांचं मंदिर हे नक्कीच असतं. आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये कालभैरव देवत हे नसतं. कोणाच्याच देवघरामध्ये कालभैरव देवता हे नसतात, पण आपण आपल्या घरामध्ये त्यांची दररोजसुद्धा सेवा करू शकतो. तुम्हाला सांगते की हा उपाय खूप महत्त्वाचा उपाय मानला गेला आहे, कारण जेव्हा पण बघा आपण आपले असे अडकलेले किंवा एखाद्या व्यक्तीला मदत म्हणून दिलेले पैसे असतात, किंवा आपल्या काही गोष्टी असतात ज्या हरवतात, किंवा एखाद्या व्यक्तीला आपण आपल्या वस्तू देतो, गोष्टी देतो आणि ती व्यक्ती आपल्याला परत करत नाही, यासाठी सुद्धा तुम्ही ही कालभैरव देवताची उपासना करू शकता आणि तुमच्या वस्तूसुद्धा तुम्हाला परत मिळू शकतात बघा. तर आपल्याला करायचं काय, तर जवळपास तुम्हाला तुमच्या जे मंदिर असेल बघा कालभैरव देवतांचं, त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करणार आहात, आता तुम्हाला ही सेवा मगाशी पण मी सांगितलं 15 दिवस करायची आहे किंवा तुम्ही 21 दिवस करायचे आहे, तुम्हाला ठरवायचं आहे. सेवा ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहे त्या दिवशी तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन संकल्प करायचा आहे.
प्रत्येक गावामध्ये छोटं का होईना पण कालभैरव देवतांचं मंदिर हे नक्कीच असतं. तुमच्या गावामध्ये तुम्ही थोडी चौकशी करा आणि त्या मंदिरामध्ये तुम्ही नक्कीच जावा आणि मंदिरामध्ये जाऊन आपल्याला संकल्प करायचा आहे. आता तुम्ही सेवा कोणत्या दिवशीपासून सुरू करू शकता, तर सेवा आपण ना अमावस्यापासून सुरू करणं खूप उत्तम दिवस मानला गेले. म्हणजे अमावस्यापासूनच तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता किंवा तुम्ही एखाद्या शनिवारी सुद्धा सेवेला सुरुवात करू शकता. मी अमावस्यापासून सेवेला सुरुवात करा ह्याच्यासाठी सांगितलं, कारण आपल्या केंद्रामध्ये बघा, म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये सांगितलेलं की जास्त करून अमावस्याला आपल्याला कालभैरव देवांची सेवा उपासना ही मंदिरामध्ये जाऊन करायची असते. यासाठी मी तुम्हाला सांगते की महिन्यामध्ये जी पण अमावस्या येते बघा, त्या अमावस्याच्या पहिल्या म्हणजे अमावस्या ज्या दिवशी आहे त्या दिवशीपासून तुम्ही घरामध्ये सेवेला सुरुवात करा. अमावस्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये पहिल्यांदा जावा आणि मंदिरामध्ये जाऊन आपल्याला संकल्प करायचा आहे. जात असतानाच बघा, एक नारळ घ्यायचा आहे, थोडी फुलं घ्यायची आहेत, त्यानंतर आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे. कालभैरव देवतांच्या मंदिरामध्ये तुम्ही 4-4:30 वाजता जाऊ शकता. मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं ते पुजारी असतात बघा. आता मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी सुद्धा मंदिर आहे बघा, पण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश हा जास्त करून महिलांना वगैरे देत नाहीत. पण आपण बाहेरून सुद्धा जे कालभैरव देवत आहेत त्यांना आपण त्यांचा मान सन्मान बाहेरून सुद्धा करू शकतो. तिथं जे पुजारी असतात बघा, त्यांच्याजवळ आपण त्या वस्तू ते देऊ शकतो. तर आता कोणत्या वस्तू ज्या आपण सोबत नेल, जे नारळ नेला असतो तो नारळ घ्यायचा हातामध्ये, असा हातामध्ये नारळ घ्यायचा. त्यानंतर तुमच्यासोबत ज्या अगरबत्त्या आहेत त्या आपण हातामध्ये घ्यायच्या, अगरबत्त्या न लावताच हातामध्ये घ्यायच्या. त्यानंतर खडीसाखर घ्यायची, फुलं घ्यायची, ते सर्व गोष्टी हातामध्ये धरायच्या आणि पहिल्यांदा कालभैरव देवतांना एक प्रार्थना करायची आहे आपल्याला. तर ती प्रार्थना कोणती, तर मी स्वामी समर्थ ह्या मार्गातील सेवेकरी आहे आणि स्वामी समर्थ यांच्या मार्गातून तुमची सेवा करणार आहे. असे माझे एका व्यक्तीनं पैसे घेतलेले आहेत आणि मी खूप वर्ष झालं त्या व्यक्तीला पैशाची मागणी करत आहेत. माझे असे बाहेर ह्या ठिकाणी असे पैसे अडकलेले आहेत आणि माझे पैसे मला योग्य पद्धतीनं वेळेवरती परत मिळावे, आहे ती रक्कम सगळी माझी मला परत मिळावी अशी त्यांना विनंती करायची आणि माझे अडकलेले पैसे हे मला परत मिळवून द्या. मी असे घरामध्ये एवढ्या दिवस सेवा करणार आहे. तुम्ही जेवढ्या दिवस ठरवलेले तेच दिवस बोलायचे. जर तुम्ही 15 दिवस ठरवले असेल तर तुम्हाला 15 दिवस बोलायचे आहेत. जर तुम्ही 21 दिवस करणार असाल तर तुम्हाला 21 दिवस बोलायचे आहे. तर तुम्हाला असं बोलायचं आणि माझ्याकडनं ही सेवा घरामध्ये तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर त्यांना तुम्ही तिथं संकल्प केला असतो आणि त्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या वस्तू तुम्हाला तिथले जे पुजारी असतात बघा त्यांच्याजवळ द्यायचे. ते पुजारी सर्व ते वस्तू घेतात आणि त्यांना फुलं वगैरे अर्पण करतात, खडीसाखर वगैरे ठेवतात. ते सर्व हे सर्व करायचं, नमस्कार करायचा, त्या ठिकाणी मुजरा करायचा आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. एक वेळा तुम्ही कालभैरव अष्टक मंदिरामध्ये सुद्धा तिथं पठण करू शकता. आता मंदिरामध्ये सुद्धा बघा लावलेलं असतं साईडला कालभैरव अष्टक, ते तुम्ही एक वेळा तिथून पठण करून घरी येऊ शकता. त्यानंतर घरी आल्यानंतर त्या दिवशीच बघा संध्याकाळी आपल्याला ही सेवा करायची. संध्याकाळी दररोज न चुकता तुम्हाला ही सेवा तुम्ही 7 वाजल्यापासून संध्याकाळी रात्री 7 वाजल्यापासून 11 साडे 11 वाजेपर्यंत सुद्धा सेवा घरामध्ये करू शकता. मी आता एवढा लेटचं टायमिंग तुम्हाला ह्याच्यासाठी सांगितलं, काही दादा किंवा काही ताई असतात ते जॉबवरून घरी येतात आणि त्यानंतर सुद्धा त्या सेवा 9:30-10 पर्यंत सुद्धा घरामध्ये ही सेवा करू शकता. पण तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची, जर तुम्ही पहिल्या दिवशी अमावस्या दिवशी संकल्प तुम्ही जाऊन मंदिरामध्ये करायचा आहे. संकल्प अमावस्या दिवशी केल्यानंतर अमावस्येपासूनच आपल्या घरामध्ये सेवेला सुरुवात करायची. सेवेमध्ये खंड पडून द्यायचा नाही, तुम्हाला कंटिन्यू सेवा करायची आहे. दररोज तुम्हाला सेवा घरामध्ये करायची आहे. संध्याकाळच्या वेळेला रात्रीची सेवा करायची आहे, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कालभैरव अष्टक हे संध्याकाळी रात्रीचंच पठण करतात. आता सेवा मगाशी पण सांगितलं, ही सेवा म्हणजे एखादे ताईसुद्धा करू शकतात किंवा दादा वगैरे सर्वजण ही सेवा घरामध्ये करू शकतात. तर आता सेवा करत असताना आपल्याला काही गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे बघा. तर उत्तर दिशा, आपल्या घरातली जी उत्तर दिशा असते ना त्या दिशेला आपल्याला तोंड करून बसायचं आहे बघा. आपल्याला देवघराजवळ बसायचं नाही तर उत्तर दिशेला तोंड करायचं आणि तिथं बसायचं आहे. बसण्यासाठी आसन घ्यायचं, आसनावरती तुम्हाला बसायचं आहे. आपल्या देवघरामध्ये दिवा धूपारती सर्व लावून घ्यायचं आहे. उत्तरेकडे तोंड करायचं आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा सांगते की साईडला एक तुमच्या घरामध्ये एखादी डिश असेल तर ती घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5 किंवा 6 अगरबत्त्या लावायच्या आहेत. 5 किंवा 6 अगरबत्त्या लावा किंवा तुम्ही 5-6 तुम्हाला लागणारच आहेत, कारण तुम्हाला कालभैरव अष्टक जोपर्यंत आपण पठण करतो तोपर्यंत तुम्हाला त्या अगरबत्त्या जळत ठेवायच्या असतात. तर साईडला वेगळ्या साईडला बरं का, तिथं देवघराच्या इथं लावायच्या नाही, तर आपण जिथं बसलो तिथंच आपल्याला साईडला अगरबत्त्या लावायच्या आहेत. आता अगरबत्त्या लावायच्या आणि त्यानंतर आपल्याला स्वामींना पहिल्यांदा मुजरा वगैरे करायचा, नमस्कार करायचा. स्वामींना सुद्धा हे सगळं सांगायचं की मी असे पैसे अडकण्यासाठी सेवा करणार आहोत.
तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की मगाशी मी सांगायला विसरले का काही मला आठवत नाही, पण मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना त्या ठिकाणी सुद्धा तुमचे जे पैसे आहेत ना, जे ज्या व्यक्तीकडे अडकलेले आहेत बघा, त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला मंदिरामध्ये घ्यायचं ना, अशा व्यक्तीकडे माझे पैसे अडकलेले, ते पैसे मला परत मिळावे, हे सुद्धा तुम्हाला मंदिरामध्ये बोलायचं आहे. सेवा करण्यासाठी आता तुम्ही जेव्हा बसलेला त्यावेळेला आपल्याला कोणती सेवा करायची? पहिल्यांदा एक माळ आपल्याला श्री कालभैरवाय नमः, श्री कालभैरवाय नमः ह्या मंत्राची आपल्याला एक माळ करायची, म्हणजे 108 वेळा एक माळ करायचे. पण तुम्हाला माळ करत असताना एका गोष्टीसुद्धा काळजी घ्यायची आहे की आपल्या घरामध्ये जी तुळशीची माळ आहे त्या माळेवरती आपल्याला नामस्मरण करायचं नाही. कालभैरवाय नमः ह्या देवतांचं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला स्फटिकाची माळ लागणार आहे, किंवा तुम्हाला रुद्राक्षाची जरी तुमच्याकडे माळ असेल त्याच्यावरती तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. पण तुळशीची माळ आपल्याला घ्यायची नाही, या गोष्टींची काळजी घ्या. जरी तुमच्या घरी तुम्हाला नाही स्फटिकाची माळ मिळाली किंवा रुद्राक्ष माळ मिळाली तर तुम्ही धार्मिक ठिकाणावरून ती माळ घरी घेऊन या, आणि त्यानंतर घरामध्ये दररोज तुम्हाला न चुकता पहिल्यांदा श्री कालभैरवाय नमः ह्या मंत्राचा एक वेळा नामस्मरण करायचं, म्हणजे एक माळ करायची आहे बघा. पण माळ तुम्हाला घरातल्या तुळशीच्या माळेवरती करायची नाही, ह्या चुका करू नका. तुम्ही जर म्हटला की तुळशीच्या माळेवरती मी करू शकतो आणि तुम्ही जर ती चूक केली तर तुम्हाला अनुभव येणार नाही. आता कालभैरवाष्टक आपल्याला दररोज 11 वेळा घरामध्ये पठण करायचं आहे. तर कालभैरवाष्टक आपल्याला दररोज 11 वेळा कसं पठण करायचं? कालभैरवाष्टक या ह्याच्यामध्ये आपल्याला 9 कडवे आहेत बघा, म्हणजे 9 ओवी आहेत. तर तुम्हाला 10 पर्यंत जेव्हा तुम्ही पठण करणार आहे तो त्यावेळेला तुम्हाला 1 ते 8च कडवी ही तुम्हाला 10 पर्यंत पठण करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही 11वं म्हणजे लास्टचं कालभैरवाष्टक पठण करणार आहे त्यावेळेला तुम्हाला 1 ते 9 कडवी पठण करा, म्हणजे पूर्ण जे कालभैरवाष्टक आहे ते लास्टच्या ओवीला म्हणजे 11व्या कडव्याला पठण करायचं. तर तुमच्या लक्षात आला नसेल तर अजून एकदा सांगते बघा. कालभैरवाष्टक हे 11 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. 10 पर्यंत पठण करत असताना आपल्याला 1 ते 8च कडवी पठण करायचे. आणि जेव्हा आपण 11व्या वेळा पठण करणार आहे त्यावेळेला आपल्याला 1 ते 9 म्हणजे पूर्ण कालभैरवाष्टक पठण करायचं आहे. असं तुम्हाला दररोज तुमच्या घरामध्ये ही सेवा करायची आहे. न चुकता तुम्ही तुमच्या घरामध्ये ही सेवा केल्यानंतर तुमचे जे अडकलेले पैसे आहेत बघा इतर व्यक्तींकडं, ते पैसे नक्कीच तुम्हाला परत मिळतील आणि तुम्हाला 15 दिवसामध्ये किंवा 21 दिवसामध्ये सुद्धा या सेवेचा अनुभव येईल. या कल्प करत असताना जे दिवस बोललेला आहे त्या दिवसापर्यंत तुम्हाला घरामध्ये सुरू ठेवायचे. खूप व्यक्तींना बघा त्यांचे पैसे परत मिळालेले आहे ह्या सेवेनं. तुम्ही ही सेवा अगदी मनापासून श्रद्धेनं घरामध्ये करा, बघा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. पण सेवा करताना मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की काही चुका करायच्या नाही, त्या चुका न करता तुम्हाला सेवा करायची, काळजीपूर्वक सेवा करायची, श्रद्धेनं करा, बघा तुम्हाला नक्कीच सेवेचा अनुभव येईल बघा. आता त्यानंतर काय करायचं? आता हे दररोज आपल्याला पठण घरामध्ये करायचं, न चुकता पठण करायचं आहे बघा. ज्या वेळेला काही प्रॉब्लेम आला, अडचण आली तर तो दिवस तुम्हाला स्किप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही सेवा करू शकता. पण अडचण आली किंवा प्रॉब्लेम आला तर आपल्याला सेवा करायच्या नाही, ते दिवस स्किप करायचे आणि त्याच्यानंतर पुढचे दिवस धरून आपल्याला सेवा करायची आहे. या गोष्टींची काळजी घ्या. या सेवेसाठी नियम फक्त एकच असणार आहे बघा, मांसाहारी पदार्थ खाऊन आपल्याला कोणतीही स्वामींची सेवा करायची नाही. तुमचे जोपर्यंत तुम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंत जरी तुम्ही ही सेवा घरामध्ये चालू ठेवली तरी सुद्धा चालेल. कष्टाचे पैसे जे आपण खूप विनवण्या करून एखाद्या व्यक्तीला म्हणजे दिलेले असतात, पण खूप विनवण्या करून त्या व्यक्तीला पैसे परत मागतो, पण ती व्यक्ती काही 1 रुपया सुद्धा आपला परत करत नाही. त्याच वेळेला आपल्याला काही सुचत नाही की आपण नक्की करायचं काय. त्याच वेळेला मी तुम्हाला सांगते की हा उपाय घरामध्ये करून बघा, तुम्हाला नक्कीच उपायाचा अनुभव येईल. तुमचे पैसे सुद्धा तुम्हाला लवकरच परत मिळेल. आजच्या व्हिडिओमार्फत जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, एक छोटासा लाईक करा, हाईप करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.